नमस्कार. मी तिग्रुप प्रस्तुत साहित्य रंग या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. साहित्य रंग वेगवेगळ्या पद्धतीने उलगडत असताना आजच्या काळातले लेखक आणि कवी नेमकं काय म्हणतायत? त्यांच्या कथांमधला, कवितांमधला, साहित्यांमधला आशय हा नेमका समाजाच्या कोणत्या स्तराशी जोडू पाहतोय? किंबहुना समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना सामावून घेणारं असं लेखन जे सध्याच्या काळात होतंय, त्याचंच हे व्यासपीठ म्हणजेच साहित्य रंग. आजच्या साहित्य रंगमध्ये सुद्धा असेच 2 लेखक आणि कवी आपल्या सोबत आहेत. लेखक डॉक्टर अनुराग लव्हेकर आपल्या सोबत आहेत आणि प्रसिद्ध कवयित्री वैष्णवी अंदुरकर आपल्याबरोबर आहेत. दोघांचंही स्वागत आहे. मनापासून स्वागत. नमस्कार उत्तराताई. नमस्कार. नमस्कार, नमस्कार. मला खरंच सांगायला अतिशय आनंद वाटतो, की वेगवेगळ्या माध्यमातनं किती वेगवेगळ्या स्तरावरनं मंडळी येतायत आणि लिखाण जे होतंय आजच्या काळातलं, ते आजच्या काळाशीही जोडतंय, परंपरेशीही जोडणारं आहे आणि कुठेतरी भविष्याचा वेध घेणारं देखील आहे. त्यामुळेच या साहित्य रंगाच्या प्रत्येक पर्वामध्ये, प्रत्येक भागामध्ये एक नवा पैलू उलगडला जातोय आणि या सगळ्यामध्ये एक सेतू ज्याला म्हणता येईल, ते म्हणजे आपल्या ह्या कार्यक्रमाच्या निमंत्रक, शिवसेना नेत्या आणि महाराष्ट्र विधान परिषदेच्या माननीय उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे. नीलमताई, स्वागत आहे तुमचंही. नमस्कार. नुकतीच दिवाळी झाली आहे, त्यामुळे दिवाळीचं एक सगळं वातावरण आणि दिवाळीचं वातावरण म्हटल्यानंतर दिवाळी अंक म्हणजे वैचारिक मेजवानी ही सुद्धा आपल्या सोबत असते आणि तोही फराळ आपल्याला खूप महत्वाचा वाटतो. त्याच सगळ्या दृष्टीने पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा आपण सगळ्यांना देऊया आणि नीलमताई, आज या दोन्ही लेखकांचं आपण स्वागत करावं अशी मी विनंती करते. नुकतीच दिवाळी जरी झाली असली तरी सुद्धा आपल्या प्रेक्षकांना, रसिकांना आणि आपले दोघंही आजचे लेखक डॉक्टर अनुराग लव्हेकर आणि डॉक्टर वैष्णवी अंदुरकर आपल्याला सगळ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा देते. कारण तसं तुळशीच्या लग्नापर्यंत दिवाळी चालू असते, त्यामुळे आपण शुभेच्छा द्यायला काहीच हरकत नाहीये. आणि दिवाळीची सावली सुद्धा आपल्या कार्यक्रमावरती निश्चितपणाने आहे. आपण असा प्रयत्न करतोय साहित्य रंगमध्ये की 2000 सालाच्या नंतर गेल्या 25 वर्षामध्ये ज्या साहित्यामध्ये ज्या भावनांचा आविष्कार झाला, ज्या प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव समोर आले, त्याची ओळख ही आपल्या वाचकांना झाली पाहिजे. अर्थात सर्व लेखकांची ओळख त्यांच्या लिखाणातून होतच असते. परंतु विशेषतः 90 सालानंतर जागतिकीकरणानंतर बरेचसे आपल्या बदल आपल्या समाजामध्ये झाले, अर्थकारणामध्ये झाले, अगदी वैद्यकशास्त्रात झाले, माध्यमांमध्ये झाले आणि या पार्श्वभूमीवरती अर्थातच माणसाचं भावविश्वही बदललं. परंतु आता मराठी साहित्यावर आपण कुठली चर्चा सुरू करायची म्हटली, तर मग ती साहित्य संमेलनातली असो किंवा अन्य कुठली असो, साधारणपणे आपला कालखंड 100 वर्षापूर्वीपासून सुरू होतो आणि मग ते पण महत्वाचं आहे. परंतु शेवटी असं आहे की त्याच्या पुढे आज 25 वर्ष लोटून गेलेली आहेत आणि त्यामुळे आपण कुठेतरी अर्वाचीन काळातल्या गेल्या 15-20 वर्षातल्या लेखकांचा मागोवा घेणं हे पण खूप आवश्यक ठरतं. कारण आजचं ते वास्तव आहे आणि या पार्श्वभूमीवरती आम्ही वेगवेगळ्या लेखकांना इथे बोलावतो. त्याच्यामध्ये कुठला फॉर्म निवडायचा, कविता निवडायची का लेख निवडायचा का ललित लेख निवडायचा, याचं स्वातंत्र्य अर्थात तुम्हाला आहे. आपण बघतो की बरीचशी वाहिन्यांवरती साहित्य विषयक तेवढी जागाच नाहीये आणि अन्य जे पुस्तक प्रकाशन किंवा असे कार्यक्रम होतात ते त्या पुस्तकाच्या पुरते सीमित असतात किंवा एखादा परिसंवाद झाला तर होतो की ज्या परिसंवादामध्ये सुद्धा तुकड्या तुकड्याने किंवा अंशतः त्या कवीला स्वतःचं म्हणणं मांडलं जातं. आणि या पार्श्वभूमीवरती आपल्या दोघांना निमंत्रित केलं. इतका व्यस्त कार्यक्रम असून आपण दोघंही जण वेळात वेळ काढला, त्याच्यावरून तुमचं साहित्याचं प्रेम आणि आमच्याबद्दलची आस्था दोन्ही ध्वनीत होते. डॉक्टर अनुराग श्रीकांत लव्हेकर, तसं लव्हेकर हे मराठवाड्यामधलं आधीपासूनच खूप सर्वश्रुत असं नाव आहे. आपण MBBS, MD मेडिसिन आणि DM गॅस्ट्रोएंटरॉलॉजी आणि हिपॅट्रॉलॉजी याच मध्ये तुम्ही नांदेड आणि बंगलोर या दोन्ही ठिकाणच्या वैद्यकीय व्यवसायाचा सगळा भार हा लिलया पेललेला दिसतोय. त्याच्यामध्ये प्रचंड तुमचं काम आहे वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये. निनाद फाउंडेशनच्या मार्फत तुम्ही ते काम करता आणि मला विशेष वाटतं की अगदी पावसाळ्याच्या गंबूट देण्यापासून ते गोंदिया येथील पालावरची शाळा ती सुद्धा दत्तक तुम्ही घेतलेली आहे.
दुसरं आम्हाला जे वैशिष्ट्य दिसते अलीकडे आम्ही बोलावलेल्या सर्वच लेखकांचं, की ते मल्टीमीडिया अनेक प्रकारच्या माध्यमातून स्वतःला व्यक्त करणारे असतात आणि त्याप्रमाणे तुमचं YouTube चॅनेल पण आहे आणि तुम्हाला 8 दैदिप्यमान असे पुरस्कार वेगवेगळे मिळालेले आहेत. त्यामध्ये साहित्य क्षेत्रामध्ये तुमची नोंद चांगल्या प्रकारे उमटते आहे, याच्यात काही शंकाच नाहीये. मगाशी मी बोलताना म्हटलं, की डॉक्टर्स मोठ्या संख्येने लिखाणाच्या क्षेत्रात उतरतायत आणि मराठी साहित्यात सुद्धा उतरलेले आहेत आणि बऱ्याच जणांनी खूप एक ठसा उमटेल अशा पद्धतीची स्वतःची कामगिरी केलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज तुम्ही वेळ दिलाय त्याबद्दल तुमचंही सगळं अनुभव आणि त्याचं वाचन करण्यामध्ये आम्ही फार उत्सुक आहोत. त्यामुळे डॉक्टर अनुराग आपलं मी मनापासून स्वागत करते. डॉक्टर वैष्णवी अंदुरकर, तुम्ही स्वतः बी आणि MBA आहात आणि CEO म्हणून तुम्ही काम करताय. खरं तर या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना मी बघते, की बहुतेक वेळेला व्यवस्थापन क्षेत्र याच्यामधलं लिखाण किंवा तो एक कामाचा भाग असतो आणि त्याच्यामध्येच जास्त लिखाण किंवा प्रावीण्य असल्यामुळे त्यापुरतंच लिखाण होतं. परंतु तुमच्यामधली कवयित्री आणि सर्जनशील व्यक्तिमत्व हे जागृत आहे, हे तुमच्या लिखाणावरून दिसतंय. तुमची 4 पुस्तकं आणि 1 कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत आणि तुम्ही कोल्हापूरला त्या ठिकाणी असून एक खरं तर सांस्कृतिक आणि वैचारिक फार वारसा असलेलं कोल्हापूर हे शहर आहे आणि त्यामुळे तिथे सुद्धा हे सगळं साहित्य फुलायला तुम्हाला अधिक उपयुक्त ठरत असेल. तुम्हालाही 7 पुरस्कार मिळालेले आहेत. पण त्यांनी तुमची सुद्धा खूप लिखाणाच्या मध्ये वैविध्य आहे आणि त्या लिखाणाच्या मध्ये एक स्त्रीचं मन सुद्धा व्यक्त होण्याचं एक सामर्थ्यशाली आविष्कार म्हणून तुमच्या सगळ्या साहित्य जे आहे ते समोर दिसतंय आणि म्हणून नव्या दमाचे, नव्या बिनीचे अशा प्रकारचे दोघंही लेखक आज आपल्याला भेटीला आलेले आहेत. आमच्या वेळाच्या संदर्भामध्ये बरेच ओढाताण झाल्यामुळे तुम्हाला जरा वेळ ॲडजस्ट करायला लागली. परंतु आजच्या या कार्यक्रमाचं आपल्या वैशिष्ट्य असं आहे, की अर्थातच YouTubeवरचं साहित्य हे कायम तसं राहत असतं आणि दिवसेंदिवस त्याचे वाचक आणि प्रेक्षक वाढत जातात. ही आतापर्यंतचा अनुभव आहे. त्याचबरोबर Twitterवरती आणि वर्तमानपत्रातूनही आम्ही ते जाहीर करत असतो आणि त्यामुळे बऱ्याच लोकांना इच्छा असते, की आपल्याला भेटावं. कोण असतील वैष्णवी अंदुरकर किंवा कोण आहे डॉक्टर अनुराग? पण ते वाचल्यानंतर त्यांना कुठे शोधायचा हा प्रश्न असतो. तर ते आपल्याला भेटण्यासाठी सहज उपलब्ध होऊ शकतात. अधिक तुमची पुस्तकं कशी उपलब्ध होतील हे जरी माहिती असलं तरी एकदा परत शेवटी कार्यक्रमाच्या आम्ही विनंती करत असतो, की ते कशाप्रकारे उपलब्ध होतील ते तुम्ही सांगावं. जेणेकरून जो वाचक स्वतः कुठल्या साहित्य जत्रेला किंवा साहित्य संमेलनाला पोहोचत नाही, असे देशोदेशी अनंत ठिकाणी, अनंत देशामध्ये मराठी विश्व आता विखुरलेलं आहे. तर त्यांच्याशी नातं जोडायला सुद्धा हे माध्यम चांगलं होतं. कारण त्यातून सुद्धा लोकं जेव्हा नाव शोधतात, त्यावेळेला त्याचा YouTubeवरती थांगपत्ता लागला, तर आपल्या वाचकांनाही त्याचा आनंद होत असतो. आणि म्हणून साहित्य रंगमध्ये आम्ही मुख्यतः फक्त व्हर्चुअल माध्यमाचाच उपयोग करायचा ठरवला आणि प्रत्यक्षात कार्यक्रम बरोबर व्हर्चुअल माध्यमात एक चांगलं होतं, की कुठल्याही बाकीची त्याच्यामध्ये शांतता भंग होत नाही. त्यामुळे पूर्णपणे एकाग्रता त्या 2 व्यक्तींवरतीच असते आणि आपण जेव्हा प्रेक्षकाशी संवाद साधता, त्यावेळेलाही आपल्याला माहीत नसतं, की अजून 10 प्रेक्षक बघत असतील तर आकडा येतो किंवा 25 बघतायत. पण त्या प्रेक्षकाशी जी तुमची एकतानता होते, त्यामधून वाचक आणि लेखकाचं नातं अधिक दृढ होतं असं आम्हाला दिसतं. या कार्यक्रमाबद्दलचे जे अनुभव आमच्याकडे रसिक कळवतात किंवा भेटलं की सांगतात, त्याच्यात ते म्हणतात, की आम्ही रात्री 12-1 वाजता विचार करत होतो आता काय बघावं आणि साहित्य रंग एकदम आलं वर आणि इतका छान संवाद सुरू होतो, की आम्ही 1 वाजेपर्यंत तो पाहिला आणि अशा प्रकारचे जे रात्रीचे मुसाफिर असतात, वाहिन्यांवरती मुसाफिरी करणारे, त्यांना एक सकस असा पर्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्याच्यानुसार आपण अतिशय गुणी आणखीन चतुरस्र व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्ती भेटलेल्या आहेत. मला अनुराग यांचं एक वैशिष्ट्य वाटते, की आणि वैष्णवी दोघांचे, की टाईम मॅनेजमेंट कामाचं वेळेचं व्यवस्थापन करणं आणि ते करून साहित्यासाठी स्वतःची स्पेस ठामपणे मिळवत राहणं, याच्यासाठी खूप माणूस अस्वस्थ लागतो आणि तसे तुम्ही चांगल्या अर्थाने अस्वस्थ असाल असं मला वाटते आणि त्यामुळे तुम्हाला मी खूप शुभेच्छा देते, की अस्वस्थ होऊन त्यानंतर तुमच्या हातून साहित्य चांगल्या प्रकारचं घडावं आणि दोन्ही क्षेत्र वेगळी असली, तरी तिथे जो भावनांचा कोंडमारा होतो तो व्यक्त व्हायला यातून सुद्धा तुम्हाला ऊर्जा मिळत असेल असं मला तुमच्या दोघांच्याही चेहऱ्यावरचं हास्य बघितल्यावरती वाटतं आहे. तर मला असं वाटतं ही ओळख पुरेशी आहे. शेवटी मी तुमचं ऐकल्यावरती जे काही मनामध्ये भावना येतील आणि मी त्याचं थोडक्यात
समीक्षा कार्यक्रमाच्या समारोपात ती पण निश्चितपणाने करीन. तुमचं दोघांचं मी मनापासून स्वागत करते. धन्यवाद नीलमताई. आणि खरंच आहे, आज ही दोघंही अशी आहेत की त्यांचं क्षेत्र वेगळं आहे, पण त्या वेगळ्या क्षेत्रात राहून सुद्धा स्वतःचं काम करून तुम्ही लेखनासाठी वेळ काढताय. त्यामुळे पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करावंसं वाटतं. डॉक्टर अनुराग, तुम्ही ग्रामीण भागामध्ये विशेषतः तिकडचं तिथल्या लोकांचं आरोग्य आणि विद्यार्थ्यांचं शिक्षण या दोन्ही गोष्टींवर तुम्ही खूप काम करताय. या व्यतिरिक्त प्रवास आणि या सगळ्याची आवड आहे तुम्हाला. वाचनाची आवड आहे, प्रवासाची आवड आहे, भटकंतीची आवड आहे आणि त्यातूनच आणखीन काही विषय तुमचे या सगळ्या लेखनासाठी निर्माण झालेले आहेत. यावर्षी आणखी एक खूप चांगली गोष्ट, मी सुरुवातीला म्हटलं तसं दिवाळी अंक महत्वाचे. तर यावर्षी तुम्ही लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, हंस, नवल, दीपलक्ष्मी या अतिशय महत्वाच्या नावाजलेल्या अशा दिवाळी अंकांमधनं तुम्ही लेखन केलेलं आहे. त्यामुळे त्याबद्दलही तुमचं अभिनंदन करते. आणि लोकसत्ताच्या दिवाळी अंकामध्ये जो तुमचा एक महत्वाचा विषय प्रसिद्ध झालेला आहे, ते म्हणजे तिबेटचा शोधयात्री नयनसिंग रावत यांच्यावरचा जो लेख आहे, तो आपण सुरुवातीला वाचावा अशी मी आपल्याला विनंती करते. ओके. नीलमताई आणि तुम्ही इतकं दोघींनी माझं व्यवस्थित स्वागत केलंय आणि इतकी छान ओळख करून दिली की मलाच असं वाटायला लागलं की मी खरोखरच इतकं काम करतोय का नाही. पण आता त्याच्यात वेळ जास्त न दवडता मला असं वाटतं मी तिबेटमध्ये ज्या भारतीय लोकांनी तिबेटचा दांडोळा घेतला किंवा तिबेटचं एक्सप्लोरेशन केलेलं आहे, आणि सुरुवातीच्या काळात असं व्हायचं की तिबेटच्या बाहेरच्या लोकांना तिबेटमध्ये अजिबात प्रवेश नसायचा, आणि त्यामुळे ब्रिटिश लोकांना तिबेटमध्ये जाण्यासाठी भारतीय लोकांची मदत घेणं भाग पडलं. आणि त्यामुळे ज्या भारतीय लोकांमुळे जगाला तिबेटचं प्रवेशद्वार खुलं झालं, त्याची सुरुवात ज्या नयनसिंग रावतांपासून झालेली आहे, त्यांच्यावरचा जो लेख आहे तो मी त्याचा काही थोडासा अंश आहे तो मी वाचेन. त्याला मी आता सुरुवात करतोय. 19व्या शतकात भारतीय उपखंडाच्या मोठ्या भागावर इंग्रजांचं राज्य होतं. आपल्या राज्याला उत्तरेकडनं रशियाचा धोका आहे अशी धास्ती ब्रिटिशांना कायम वाटत असे. राज्याच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी सीमावर्ती भागात अफगाणिस्तान आणि तिबेट सारखी बफर राज्य निर्माण करण्याचा घाट घातला. या प्रयत्नांना समांतर आणि उपयोगी ठरेल असा ग्रेट ट्रिग्नोमेट्रिकल सर्व्हे हा सबंध भारताचं सर्वेक्षण करणारा जगातला सगळ्यात मोठा अवाढव्य प्रकल्प ब्रिटिशांनी हाती घेतलेला होता. 1860च्या दशकात त्रिकोणमितीय सर्व्हेमुळे अफगाणिस्तानच्या सीमेवरील बहुंशी भागाचं सर्वेक्षण करून झालेलं होतं. तिबेट हे दुर्गम हिमालयीन पर्वतांमध्ये वसलं होतं. शिवाय धार्मिक, वांशिक, सांस्कृतिक आणि राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील होतं. त्यामुळे तिबेटचा रहस्य भेद करणं परकीय भूगोल तज्ञांसाठी अजून कठीण काम होतं. ल्हासा म्हणजे देवांचं निवासस्थान या तिबेटच्या राजधानीचं नेमकं भौगोलिक ठिकाण माहिती नव्हतं. तिबेटच्या अंतर्गत भागात प्रवास करणं परदेशी लोकांसाठी, खास करून युरोपियनांसाठी निषिद्ध मानलं गेलं होतं. या पार्श्वभूमीवर तिबेटची पाहणी करण्यासाठी स्थानिक भारतीयांची मदत घेणं ब्रिटिशांना गरजेचं वाटत होतं. वेगवेगळे सागरी मार्ग, बेटं शोधणं, भूमार्गावरील संशोधन, शोध मोहिमा, अज्ञात प्रदेशात प्रवास करून तिथल्या नोंदी करणं वगैरे सगळी आजवर युरोपियनांची मक्तेदारी होती. तिला छेद देत तिबेटची पाहणी करण्याच्या कामात भारतीयांची मान गौरवानं उंचावेल अशी कामगिरी लवकरच एका भारतीयाकडनं घडणार होती, आणि त्यांचं नाव होतं नयनसिंग रावत. नयनसिंगांची अंतिम मोहीम सर्वाधिक महत्वाकांक्षी होती. लेह, ल्हासा, पेकिंग आणि कलकत्ता असा त्यांच्या प्रवासाचा मूळ बेत होता. त्यानुसार ते लेहहून निघाले आणि चांगतांग भागातील दौराकपा येथे पोहोचले. थोक म्हणजे सोनं. ही जागा थोक जालंग एवढी फलदायी नव्हती.
डांगरायम आणि टेंगरी नोर हे दोन प्राचीन तलाव धुंडाळत ते पुढे आले. टेंगरी नोर ल्हासाच्या उत्तरेला आहे, पण अनपेक्षितपणे आपला पुढचा दौरा त्यांना आटोपता घ्यावा लागला. ब्रिटिश भारतीय हेर तिबेटची टेहळणी करत असल्याची खबर चीनी सैनिकांना एव्हाना लागली होती आणि ते नैनसिंगांच्या मागावर होते. यापूर्वी अनेकदा नैनसिंग अशा प्रसंगांमधनं निसटले होते. सॅंगपो नदी ओलांडून चेतांग ते तवांग असा पुढचा प्रवास करत भारतात त्यांनी प्रवेश केला. या प्रवासात देखील आपल्या स्वभावानुरूप त्यांनी सॅंगपो म्हणजेच ब्रह्मपुत्रा नदीचं सर्वेक्षण केलं. विविध ठिकाणी नदीची खोली, रुंदी यांचं मोजमाप त्यांनी केलं. या मोहिमेतील लेह ते ल्हासा या सर्वस्वी नवीन प्रदेशातली जमीन त्यांनी धुंडाळली. तेथील नवीन अक्षांश मापन, खगोलशास्त्रीय निरीक्षणं, हवामान ही सारी माहिती मिळवली. डेहराडून, शिमला, लेह, ल्हासा, तवांग, उदलगुडी, गुवाहाटी, कलकत्ता ते डेहराडून असा दमछाक करणाऱ्या या प्रदीर्घ प्रवासात त्यांनी पर्वत, हिमशिखरे, नद्या, सरोवर, वाळवंट, समाज, संस्कृती यासह मनुष्य स्वभावाचंही सर्वेक्षण केलं. अक्षांश दर्पण या आपल्या ग्रंथात या साऱ्या नोंदी आणि आठवणी नैनसिंगांनी शब्दबद्ध केलेल्या आहेत. अतिश्रमानं त्यांचं शरीर थकलं होतं आणि यापुढे अशा प्रकारच्या शोधमोहिमांवर जाणं आता त्यांना शक्य नव्हतं. आयुष्याची उरलेली वर्ष त्यांनी शोधमोहिमांसाठी प्रशिक्षणार्थींना घडवण्यात व्यतीत केली. किशन सिंग रावत, पर्सी साइक्स, स्वेन हेडिन, राहुल सांस्कृत्यायन या साऱ्यांचे ते प्रेरणास्थान होते. यूल त्यांना पंडितांचा पंडित म्हणत असे. त्यांच्या शेवटाबाबत मात्र एकवाक्यता नाही. काहींच्या मते 1882 मध्ये तर काही नोंदीनुसार 1895 मध्ये ते निवर्तले. अतिशय प्रतिकूल आर्थिक परिस्थितीशी झुंजत खडतर प्रवास करत जीवावर उदार होऊन भारत आणि युरोपियनांसाठी घट्ट बंद असलेली तिबेटची कवाडं किलकिली करण्याचं फार मोठं काम नैनसिंग रावत यांनी केलं. ते गेलेल्या पायवाटेवरनं नंतर त्यांचेच बंधू किशन सिंग रावत गेले, इतर जणही गेले आणि फ्रान्सिस यंग हसबंड या ब्रिटिश सर्वेक्षकानं तिबेटवर स्वारी करेपर्यंत म्हणजे 1904 पर्यंत त्याचा हमरस्ता झालेला होता. या स्वारीनंतर लामांना चीनला परागंदा व्हावं लागलं आणि ल्हासात थेट ब्रिटिशांचा लष्करी तळ पडला. रॉयल जिओग्राफिकल सोसायटी म्हणजे RGS, पॅरिस जिओग्राफिकल सोसायटी, भारत सरकारकडनं म्हणजे ब्रिटिश भारत सरकारकडनं त्यांना अनेक मान सन्मान मिळाले. RGS तर्फे दिले जाणारे अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार आणि प्रतिष्ठेचं सुवर्ण पदक ट्रॉटर या ब्रिटिश वरिष्ठाला दिलं जावं किंवा नैनसिंगांना दिलं जावं यावरनं निवड समितीत पराकोटीचे वादविवाद झाले. हेनरी यूल नावाचा अधिकारी काउन्सिल ऑफ इंडियात उच्च पदस्थ होते. त्यांनी नैनसिंगांची बाजू लावून धरली आणि नैनसिंग रावत पहिले भारतीय सुवर्ण पदक विजेते ठरले. ट्रॉटरला रशियन सर्वेक्षणासाठी पुढच्या वर्षी पदक दिलं गेलं. तोवर काळ्या भारतीयांचा असा सन्मान करणं गोऱ्या साहेबाला ठाऊकच नव्हतं. आशिया खंडाच्या भौगोलिक ज्ञानात कुठल्याही जीवित व्यक्तीपेक्षा नैनसिंगांमुळे अधिक भर पडलेली आहे. अशा शब्दात तत्कालीन काउन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य आणि हकलियूज सोसायटीचे अध्यक्ष यूलनं त्यांना प्रशस्ती दिलेली आहे. यूल स्वतः एक महान भूगोल तज्ज्ञ होते. पुढे ते RGSचे उपाध्यक्ष झाले. त्यांना नैनसिंगाच्या कार्याची महत्ता समजणं स्वाभाविक आहे असं आज जरी आपल्याला वाटत असलं तरी त्या काळात ज्या काळात या घडामोडी घडत होत्या तो काळ गौरवर्णीय ब्रिटिश वर्चस्ववादी मानसिकतेचा असलेला काळ होता हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्या काळात सहकाऱ्यांच्या विरोधात जाऊन योग्य व्यक्तीची पाठराखण करण्याचं धाडस आणि मनाचा उमदेपणा हेनरी यूलनं दाखवल्यामुळे नैनसिंग रावत यांचं कार्य सर्वमान्य होण्यातले अडथळे दूर झाले. नैनसिंग रावत भारतीय शोध मोहिमांचा पायंडा पाडणारे आद्य भारतीय शोधयात्री आहेत. त्यांचं पंडित हे बिरुद त्यांच्या नंतरच्या हिंदू आणि मुस्लिम सगळ्याच शोधयात्रींना चिकटलं. आपल्या अनन्यसाधारण योगदानामुळे त्यांनी 19व्या शतकात शोधमोहिमांच्या क्षेत्रात जगाला भारताची दखल घेणं भाग पाडलं. GPS युगात वावरणाऱ्या आजच्या भारतातल्या पिढीला आपल्या या पूर्वजांच्या विलक्षण कर्तबगारीचा विसर पडू नये यासाठी ही मानवंदना. वा, म्हणजे खरोखर हा तिबेटचा रस्ता ज्यांनी आपल्यासाठी खुला केला अशा नैनसिंग रावतांच्या बद्दलचं जी माहिती आहे ती कदाचित आम्हाला कुणाला माहीतच नाहीये की इतकं मोठं कार्य त्यांचं आहे.
आणि ती कर्तबगारी ते कार्य लोकांसमोर यावं या दृष्टीने तुम्ही जे लिहिलं ते आज दिवाळी अंकाच्या निमित्ताने मला असं वाटतं सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहे आणि एक गौरवशाली इतिहास ज्यांनी घडवला त्या व्यक्तीबद्दल तुम्ही अतिशय उत्तम थोडक्यात मांडावं लागलं, पण मी सगळ्यांना नक्की सांगेन की मुळातून हा लेख सगळ्यांनी नक्की वाचा. दिवाळी अंक आता सगळ्यांच्या घरोघरी येणार आहेत. त्यामुळे यावर्षीच्या लोकसत्ताच्या दिवाळी अंकात नयनसिंग रावत यांच्यावरचा डॉक्टर अनुराग लवेकर यांचा लेख सगळ्यांनी आवर्जून वाचावा अशी मी नक्कीच विनंती करेन. वैष्णवी, तुमच्या कवितांकडे वळूया. काव्यसंग्रह, तुमचे 4 काव्यसंग्रह आणि 1 कथासंग्रह प्रकाशित झालेला आहे. त्यांची नावं सुद्धा छान आहेत. प्रिय तुझ्यासाठी, असंही तसंही, किंवा टपटपणं, एक एकटे सोबत. म्हणजे त्याच्यात ना एक भावनिक गुंतवणूक मला त्या नावांमध्ये सुद्धा जाणवते. इव्हन कथासंग्रहाचं जे नाव आहे ते सुद्धा थेंबातला समुद्र असं नाव आहे. त्यामुळे मला असं वाटतं की एक जोडणं जे आहे ते कुठेतरी तुमच्या कवितांमध्ये आहे. त्यामुळे काही प्रातिनिधिक कविता यानंतर तुम्ही वाचाव्यात. वैष्णवी. नमस्कार. मन, माणसाच्या मनावर खूप खूप साहित्य झालं. म्हणजे बहिणाबाईंपासून अगदी काल तयार झालेल्या कवीने पण लिहिलेलं आहे, पण हे थोडंसं वेगळं आहे. कोर्ट मार्शल कवितेचं नाव आहे. कोर्ट मार्शल. मन, मन माझं सारखं रडायचं, कढायचं, अत्याचार सहन केल्याच्या कहाण्या, आरोपावर आरोप, कुरकुर कुरकुर, रडणं रडणं. कंटाळले, वैतागले अगदी. म्हणलं शेवटी चल कोर्टात जाऊ, तक्रार करू, न्याय मागू. झालं तर मग आलं की कोर्टात रडकं तोंड घेऊन, कठड्याच्या आत उभं राहून बोल बोल बोललं, रड रड रडलं. न्याय देवतेचा तराजू पार त्याच्या बाजूला कोसळलाच आणि काळ्या पट्टीच्या आतून अश्रूंच्या धारा. वाटलं जिंकलं माझं मन. पण मग बुद्धी आली उलट तपासणीला. सुरू झाली प्रश्न, एवढा अन्याय सहन का केला? मजबुरी काय होती? प्रेम केलं होतं साहेब. एवढा दुबळेपणा का? प्रतिवार का नाही केला? सगळे आपलेच होते साहेब. अगतिकता, लाचारी याची संगत कधी लागली? प्रेम जाणवलं ना तेव्हा साहेब, आधी न कळत, पण मग सवय लागली. स्वाभिमान कुठे गेला होता? हरवला साहेब. एवढा निष्काळजीपणा कसा? लक्ष नव्हतं साहेब. पळून जाता आलं नाही, अडकून राहिलो साहेब. कुणी अडकवलं होतं का मुद्दाम? नाही साहेब, मीच अडकत गेलो. तोडता आलं नाही का? कसं साहेब? सगळे माझेच तर होते. जीव अडकला होता प्रत्येकात. अडकण्याची सक्ती, गरज की आमंत्रण? नाही साहेब, अडकत गेलो. हे बघ, अडकणं तुझ्या मर्जीने, दुबळेपणा तुझाच, लाचारीची संगत, स्वाभिमान हरवण्याचा निष्काळजीपणाही तुझाच. प्रेम माझे माझे म्हणत म्हणत दुःखासाठी दारे तू उघडी ठेवलीस. सुटकेचा मार्ग असूनही अडकून राहण्याचा निर्णयही तुझाच. मग दोष कुणाचा? बोल बोल, दोष कुणाचा? कोसळलेच मन कठड्यात. निकाल अगदी स्पष्टच होता. थरथरत उठलं. मग स्वतःहूनच तुरुंगाच्या कोठडीकडे निघालं. न्यायाधीश बोलत राहिले. आधी शिक्षा भोगल्याने सहानुभूती दाखवून काही दिवस फक्त तुरुंगवास. मन कोठीच्या दाराशी पोहोचलंही तोवर मागून आवाज आला, ते प्रेम, लाचारी, अगतिकता तसलं काही आत नेता येणार नाही बर का. जरा घाबरल्या, अडखळलंच दारात. स्वाभिमान नेता येईल हवा तर आत.
हळूच हसले. आत जाऊन बसला. कोठडीच्या गजावर हात ठेवून मी बाहेर, उदास, व्याकुळ, डोळ्यात डोळे घालून मलाच थँक्स म्हणाल. येईन मी, वाट पहा म्हणालं आणि पाठमोर होऊन कोपऱ्यात जाऊन बसलं. मी निघाले एकटी परत. बाहेर ठेवलेलं प्रेम तेवढं घेतलं सोबत. मन तुरुंगात आणि मी बाहेर. ते शिक्षा भोगून येण्याची वाट पाहत राहायचात. पण पुढची वाट स्पष्ट दिसते. पुढची वाट स्पष्ट दिसते आणि सोपीही वाटते. धन्यवाद. रसिकांनो, आजकालचा माणूस इतका सतत घाईत असतो की प्रत्येक गोष्ट बघतो, करतो, आलोच, बोलू की नंतर, ह्या पद्धतीनेच त्याचं सगळं चाललेलं असतं. कुठल्याही गोष्टीचं लगेच प्रत्युत्तर देणं किंवा एखादी गोष्ट हातावेगळं करणं त्याला जमत नाही. कारण घाईमुळे, अँझायटीमुळे त्याला सतत एक अस्वस्थता असते आणि त्यामुळे तो प्रत्येक गोष्टीला म्हणत असतो बोलू नंतर, पुन्हा कधी. तर माझ्या दुसऱ्या कवितेचं नाव आहे बोलू नंतर, पुन्हा कधी. जेव्हा धरतो गुढी यशाची, जेव्हा धरतो गुढी यशाची, प्रत्येकाचा तेव्हा असतो. कोण नेमके माझे असते, कोण नेमके माझे असते, बोलू नंतर, पुन्हा कधी. प्रेझेंट मध्ये कधीच नसतो मी जसं म्हणलं तसं. गतकाळाचे ओझे वाहतो, गतकाळाचे ओझे वाहतो, स्वप्नांच्या भाराने दमतो. आज आताचे काय करावे, आज आताचे काय करावे, बोलू नंतर, पुन्हा कधी. अंगावरती ओढून घेतो सुखांचे भरझरी शेले, अंगावरती ओढून घेतो सुखांचे भरझरी शेले. आतून शेला कुठे काचतो, बोलू नंतर, पुन्हा कधी. रोज जगाची खबर घेतो, हॅलो, हाय, हाऊ आर यू सतत चालू असतं. रोज जगाची खबर घेतो, आपले तुपले सारे पुसतो. आरशामध्ये पाहतो तेव्हा, आरशामध्ये पाहतो तेव्हा, बोलू नंतर, पुन्हा कधी. सांत्वन सल्ले किती मोलांचे, सांत्वन सल्ले किती मोलांचे, शब्दांमध्ये कणव किती. हात पसरला की ते म्हणते, बोलू नंतर, पुन्हा कधी. गर्दी मधले किती चेहरे, त्यांच्या मधला मीही होतो. गर्दी मधले किती चेहरे, त्यांच्या मधला मीही होतो. चोर कोण नि साव कोण ते, बोलू नंतर, पुन्हा कधी. उंच उंच मी उंच चढतो. माणसाच्या महत्वाकांक्षा इतक्या वाढलेल्या आहे, तो इतका पुढे पुढे जात असतो की आपण काय हरवतो हे त्याला समजतच नाही. उंच उंच मी उंच चढतो, आभाळाला हात लावतो. तळव्या खाली काय दाबले, बोलू नंतर, पुन्हा कधी. थोडस आता लाईटली. यावर त्यावर ती बोलते, यावर त्यावर ती बोलते, याचे त्याचे विषय किती. प्रीतीवरती बोलू म्हणता, बोलू नंतर, पुन्हा कधी. कवनातुनी झरती दुःखे, कवनातुनी झरती दुःखे, व्हावा येते दाद तिची. काव्यामधून कोण बोलले, बोलू नंतर, पुन्हा कधी. किती बहाणे ते न येण्याचे, किती बहाणे ते न येण्याचे, फसवणे देखणे किती. आमंत्रणातही ओढ किती ते, बोलू नंतर, पुन्हा कधी. मेहंदी भरले हात घेऊन निरोप घेण्या येते ती, मेहंदी भरले हात घेऊन निरोप घेण्या येते ती. लपवलेले नाव कोणते, बोलू नंतर, पुन्हा कधी. घट्ट मिठी ही जुनीच ती,
घट्ट मिठी ही जुनीच ती, नात्याची ती वीण घट्ट ही. घट्ट मिठी ही जुनीच ती, नात्याची ती वीण घट्ट ही. मना मनात किती अंतरे, बोलू नंतर पुन्हा कधी, बोलू नंतर पुन्हा कधी. धन्यवाद. माझ्या तिसऱ्या कवितेकडे वळते. ती थोडीशी उदास आहे. आपण किती जरी म्हणलो तरी माणूस दुसऱ्यांच्या सुखाला जितका जास्त कनेक्ट होत नाही तितका त्याच्या दुःखाशी मात्र पटकन कनेक्ट होतो. कारण प्रत्येक माणसाला कुठं ना कुठं दुःख असतंच आणि मुळामध्ये किती सुख असलं तरी एखादंच असलेलं दुःख ते जास्त टोचतच राहतं. तर आता ही एक विराणी. ऋतू स्तब्ध झाले रानही उजाडे, जिथे वाट नाही तिथे थांबतो मी. रास ही फुलांची रोज पावलांशी, ऋते आत काटा किती सांगतो मी. आता आठवांना गंध ना सुगंधी, स्वप्नात स्मृतींना आता टाळतो मी. जरी खंतना तरी खंगतो मी, अंतवेदनाना जरी जाणतो मी. जिथे जीव घेणा जीव गुंतला हा, कडी मुक्त दारा तरी घालतो मी. आता ना बरसणे नसर आसवांची, दाटल्या ढगांना तरी वाहतो मी. मनी वंचनेचे तेच तण उगवते, कितीदा स्वतःला जरी गाडतो मी. रणी सारथी मी शस्त्र कोणते ना, रणी सारथी मी शस्त्र कोणते ना, व्याध थीर अंती कसा भोगतो मी. दोष ना कुणाला कधी फिर्याद ना, तरीही कुणाची सजा भोगतो मी. व्यथा साहवेना मला या मनाची, देहास मुक्तता आता मागतो मी. आसना कशाची हवे काहीच ना, तुझे शिवधनुष्य व्यर्थ पेलतो मी. कसे कधी घडले संपली कहाणी, कसे कधी घडले संपली कहाणी. आता ही विराणी कुणा सांगतो मी, आता ही विराणी कुणा सांगतो. धन्यवाद. धन्यवाद वैष्णवी. खरं तर तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे ती वेदना आहे आणि ती प्रत्येकाच्या बोलण्यामधनं येते, त्याच्या व्यक्त होण्यातनं येते. आणि तुमच्या तिन्ही कवितांमध्ये म्हणजे कोर्ट मार्शल तर खूपच वेगळ्या पद्धतीने, म्हणजे सगळे आपलेच होते आणि जीव अडकला होता सगळ्यांमध्ये. ही लाईनच खरं तर खूप महत्वाच्या गोष्टी सांगून देते. आणि बोलू नंतर पुन्हा कधी, तर त्या कवितेने तर आम्हाला वास्तवाचं भान अगदी आणून दिलं असं म्हणायला हरकत नाही. वैष्णवी खूप छान. आणि पुन्हा एकदा अनुराग सर तुमच्या लेखनाकडे वळणार आहोत. जागतिक घडामोडी, राजकारण, त्याची प्राचीन भारतीय परंपरा, संस्कृती, आस्था, तिथलं लोकजीवन, मध्ययुगीन इतिहास आणि सद्य परिस्थिती, या सगळ्याशी एक सांगड घालण्याच्या प्रयत्नातून वसुंधरेचे शोधयात्री हा साहसी दर्यावर्द्यांच्या कार्याचा परिचय करून देणारा तुमचा ग्रंथ राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केला. सध्या त्याची दुसरी आवृत्ती प्रकाशित झालेली आहे. तर मला असं वाटतं की हा एक पुन्हा वेगळा विषय तुम्ही हाताळलेला आहे आणि त्यामागे तुमचं संशोधन आहे. त्यामुळे वसुंधरेचे शोधयात्री या पुस्तकातला काही भाग आता तुमच्याकडनं ऐकायचा आहे. हो, एक हे पुस्तक आहे वसुंधरेचे शोधयात्री. आणि मध्ययुगीन काळामध्ये अनेक साहसी दर्यावर्दी युरोपहून निघाले आणि सागरी मार्गाने ते जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पोहोचले. त्यांना सागरी रस्तेच का घ्यावे लागले, सागरी मार्गानेच त्यांना प्रवास का करावा लागला आणि त्यात त्यांना काय अडचणी आल्या आणि त्यांच्या प्रवासातनं जगाचा इतिहास, भूगोल, राजकारण, धर्मकारण, अर्थकारण, समाजकारण, संस्कृती हे सगळं कसं बदलत गेलं यावरती हे पुस्तक बेतलेलं आहे. आणि त्याच्या केंद्रस्थानी अर्थातच ज्या दर्यावर्द्यांनी हे प्रवास केले त्या व्यक्तिरेखा सगळ्या आहेत. बरोबर. आता मी एक आम्हाला जो फक्त कोलंबसच माहिती आहे.
मग मी कोलंबसवरचाच कोलंबसच्याच प्रकरणातला एक उतारा वाचून दाखवतो. त्याची बरं. पार्श्वभूमी एक अशी आहे, थोडक्यात सांगतो, की कोलंबस हा जो माणूस होता तो आधी विणकर होता आणि त्यांनी त्याच्या काही जगाबद्दलच्या ज्या संकल्पना होत्या आणि त्याची जी कॅल्क्युलेशन्स होती ती अर्थातच चुकीची होती. गृहीतकं जी त्याची होती ती चुकीची होती आणि आपला जो प्रस्ताव होता, की युरोपहून आपण एक निघू अटलांटिक सागरातनं प्रवास करत. जर पृथ्वीच्या अटलांटिकमधनं प्रवास करत आपण पश्चिमेकडे गेलो, तर पूर्वेकडून निघू आणि चीन आणि भारतात यायचा रस्ता आपल्याला सहज सापडून जाईल. इतकं सरळसोट त्याचं गृहीतक होतं. हं. ते अर्थातच चुकीचं होतं. त्याला जगाचा नकाशा माहिती नव्हता किंवा जो माहिती होता तो चुकीचा नकाशा होता. सुरुवातीला आधी तो पोर्तुगीजांकडे गेला, कारण त्यावेळी अशा प्रकारच्या मोहिमांना जे पाठबळ लागायचं, त्याच्यासाठी स्पॉन्सरशिप म्हणजे पटकन समजेल अशा मराठीत जर आपण सांगायचं ठरलं तर बरोबर. स्पॉन्सरशिप राजाकडनं मिळवावी लागायची. ती पोर्तुगीज राजांनी त्याला द्यायचं नाकारलं किंवा तो प्रस्ताव त्याचा खूप वर्ष तिथे रेंगाळत पडला. मग तो स्पेनकडे गेला. स्पॅनिश राजांनी किंवा स्पॅनिश राज्यकर्त्यांनी सुद्धा इतक्या सहजासहजी त्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली नाही. पण बरं. शेवटी स्पॅनिशांकडनं त्याला पाठिंबा मिळाला. बऱ्याच अडचणीनंतर त्याला स्पॅनिश दरबाराचं प्रायोजकत्व मिळालं आणि नंतर त्याच्या सफरी चालू झाल्या. तर स्पॅनिश दरबाराची परिस्थिती काय होती, स्पॅनिशांनी त्याला पाठिंबा कसा दिला आणि त्याची पहिली सफर कशी झाली याचा थोडक्यात आढावा घेणारा हा उतारा आहे. तो मी वाचतो आता. वाह! स्पेन देशानं सागरी मोहिमांमध्ये आजवर विशेष रस घेतला नव्हता. अंतर्गत यादवी आणि शेजारील उत्तर आफ्रिकेतील मुस्लिम सत्ताधीशांशी लढण्यात स्पेन तेव्हा व्यस्त होता. कॅस्टिल, ॲरागॉन, ग्रॅनडा अशा छोट्या छोट्या राज्यांमध्ये स्पेन विभागला गेला होता. कॅस्टिल राजा चौथा हेन्रीच्या मृत्यूनंतर गादीचा वारस कोण यावरून अराजक माजलं होतं. राजाची बहीण इसाबेल हिनं अरागॉनचा राजपुत्र फर्डिनांड याच्याशी विवाह केला होता. हेन्रीची अनौरस मुलगी जुआन दी त्रास्तामेरा ही देखील गादीवर हक्क सांगू लागली होती. त्रास्तामेराचा पोर्तुगीज राजा पाचवा अफोन्स याच्याशी विवाह झाला होता. त्यामुळं एका कुटुंबातील भांडणाला दोन राष्ट्रांमधील म्हणजे स्पेन आणि पोर्तुगाल यांच्या संघर्षाचं स्वरूप आलं होतं. 4 सप्टेंबर 1479ला पोर्तुगालचा राजा पाचवा अफोन्स व त्याचा पुत्र आणि कॅस्टिल आणि अरागॉन यांचा एकत्रित सत्ताधीश यांच्यात एक करार झाला, तो अल्काकोवासचा करार. या करारान्वये कॅस्टिल म्हणजे स्पेन मधलं पुढचं नेतृत्व कोणाचं असावं याच्यासाठी लढलं गेलेलं जे युद्ध होतं ते संपुष्टात आलं आणि याच करारान्वये कॅस्टिलची राणी इसाबेला ही राजपुत्री होती ती तेव्हा, तिला राणी म्हणून मान्यता मिळाली. तसंच समुद्रावर पोर्तुगालची सार्वभौम सत्ता मान्य करण्यात आली आणि स्पेनचे जमिनीवरील आधिपत्य मान्य करण्यात आले. स्पेनमधला अरागॉन प्रांताचा राजा फर्डिनांड आणि कॅस्टिल प्रांताची राणी इसाबेला यांनी विवाह केल्यानंतर अनेक छोट्या राज्यांचं एकत्रीकरण केलं होतं. त्यायोगे त्यांचा स्पेनवरती एकछत्री अंमल प्रस्थापित झाला होता. 1 मे 1486 रोजी कोलंबसनं त्यांच्याकडे आपला प्रस्ताव दिला. बरेच आढेवेढे घेऊन त्यांनी तो तज्ञ समितीकडे पाठवला. कोलंबसने आशियाचा आकार खूपच कमी गृहीत धरला आहे या सबबीवर त्यांनी तो नाकारला. पण कोलंबसने आपल्या कल्पना इतरत्र नेऊन मंजूर करून घेऊ नयेत, त्या आपल्याकडेच राहाव्यात या हेतून स्पेनच्या राज्यकर्त्यांनी त्याला सालाना 12,000 मेरावेदीस देऊ केल्या आणि स्पेनच्या कोणत्याही तो प्रांतात गेला तरी त्याचं राहणं खाणं फुकट होईल अशी व्यवस्था केली. या मोहिमेसाठी राजदरबाराचं पाठबळ मिळवण्यासाठी जेव्हा कोलंबस प्रयत्नशील होता, नेमकं त्याच काळात स्पेनचे राजे खर्चिक अशा आयबेरियन युद्धात गुंतले होते. त्यांच्यात या ना त्या प्रकारे इतर देशीय राजांना मागं टाकण्याची ईर्ष्या होती. भारताशी व्यापार करण्यात सुद्धा त्यांच्यात टोकाची स्पर्धा होती. आता कोलंबसचा प्रस्ताव काल्पनिक वाटला, म्हणजे त्या राज्यकर्त्यांना जरी काल्पनिक वाटला तरी या व्यापार स्पर्धेमुळे त्याच्या प्रस्तावाला राजदरबाराचं पाठबळ मिळण्यास परिस्थिती अनुकूल झाली होती.
सातत्यानं 2 वर्ष स्पेन दरबारात पाठपुरावा व वाटाघाटी केल्यानंतर 1492 मध्ये कोलंबसला एकदाचं यश मिळालं. 1482 ते 91 पर्यंत चाललेल्या आयबेरियन द्वीपकल्पातील मुस्लिम वर्चस्वाखालील असलेले शेवटचं ग्रॅनडा हा प्रांत फर्डिनांड आणि इसाबेल यांनी जिंकून घेतला. तेव्हा कोलंबसला कार्डोवा इथल्या अल्काझार किल्ल्यात त्यांनी भेटीसाठी बोलावलं. फर्डिनांड हा संशयी आणि हेकेखोर माणूस होता. इसाबेल उदार मतवादी असली तरी तिचं बऱ्याच वेळा नवऱ्यापुढं काही चालत नसे. पूर्वीप्रमाणेच तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार त्यांनी कोलंबसच्या प्रस्तावाला नकार दिला. निराश मनानं आणि दुःखी अंतःकरणानं कोलंबस परत फिरला. एका खेचरावर बसून शहर सोडून निघाला आणि ऐनवेळी कसं कुणास ठाऊक, पण फर्डिनांडनं माणसं पाठवून त्याला थांबवलं आणि इसाबेलानं त्याला दूत पाठवून सन्मानानं बोलावून घेतलं. मोहिमेसंबंधी करार करण्याचं मान्य केलं आणि अशा रीतीनं अनेक अडथळ्यांची शर्यत पार पाडून कोलंबसनं ठरवलेली मोहीम दृष्टीपथात आली. यानंतर कोलंबसने आपलं सर्व संभाषण कौशल्य पणाला लावलं आणि आपला प्रस्ताव इसाबेलच्या गळी उतरवला. वाटाघाटी यशस्वी झाल्या, करारनामे झाले. ज्या गोष्टीसाठी अत्यंत संयम बाळगून न थकता न कंटाळता चिवटपणे कोलंबसने इतके प्रदीर्घ प्रयत्न केले ते यशस्वी झाले. पण खरी परीक्षा पुढेच होती. या मोहिमेला परवानगी दिली एवढ्याच कारणावरून पुढे नव्यानं शोध लागलेल्या भूभागाचं सगळं श्रेय आपलंच आहे असा फर्डिनांडने दावा केला. 3 ऑगस्ट 1442च्या सायंकाळी पॅलोस डी ला फ्रंटेरा या स्पेनच्या बंदरातून कोलंबस निघाला. सांता मारिया हे सगळ्यात छोटं जहाज, पिंटा म्हणजे पेंटेड म्हणजे रंगवलेलं आणि नीना म्हणजे नॅनो म्हणजे छोटंसं, या 3 नावा असा 3 जहाजांचा ताफा होता कोलंबसचा. या मोहिमेसाठी आर्थिक मदत करणं रहिवाशांना बंधनकारक करण्यात आलं होतं. डॉक्टर सांता तुम्ही मारिया 1442 म्हटलं, ते 1492 आहे ना? हा सॉरी पहिली सफर 1492. पहिली सफर पासून परत घ्या. ठीक. 3 ऑगस्ट 1492च्या सायंकाळी कोलंबस पॅलोस डी ला फ्रंटेरा या स्पेनच्या बंदरातून निघाला. सांता मारिया हे सर्वात मोठं जहाज, पिंटा म्हणजे पेंटेड म्हणजे रंगवलेला आणि नीना म्हणजे छोटंसं, या असा 3 जहाजांचा ताफा होता. या मोहिमेसाठी आर्थिक मदत करणं रहिवाशांना बंधनकारक करण्यात आलं होतं. सांता मारिया या जहाजाचा मालक जुआन डी ला कोसा हा स्वतः स्पॅनिश खलाशी आणि नकाशा तज्ज्ञ होता. कप्तान अर्थातच कोलंबस होता. जुआन डी ला कोसानं कोलंबसच्या पहिल्या आणि दुसऱ्या सफरीत अतिशय मोलाची कामगिरी केली होती. कोलंबसनं पहिल्यांदा कॅनरीजकडे कूच केलं. ती बेटं स्पेनचीच होती. तिथे पोचल्यानंतर आपल्या जहाजांची डागडुजी करून पुरेशी रसद गोळा करून या बंदरातून 6 सप्टेंबरला कोलंबस निघाला. त्यानंतरचे 5 आठवडे कोलंबसची जहाजं सर्वस्वी अज्ञात समुद्रात तरंगत होती. कॅनरी बेटं सोडून जसजसा पुढचा प्रवास सुरू झाला तसतसा कोलंबसच्या साथीदारांचा धीर सुटत चालला. एका परमुलखातील दरिद्री माणसाच्या शांदिष्ट तर्कांना बळी पडून आपण हाकनाक आपला जीव धोक्यात घातला अशी त्यांची भावना झाली. काही भित्रे लोक अश्रू ढाळत बसले तर कोणी कोलंबस आणि इसाबेलाला दूषणं देऊ लागले. पण कोलंबसच्या जबरदस्त मनोबलानं या सगळ्या गोष्टींवर मात केली. तो अतिशय उत्साही आणि कल्पक माणूस होता. धैर्य आणि नौकानयनशास्त्रीय कौशल्य या बाबतीत त्याच्या जवळ जाणारा क्वचितच एखादा खलाशी असेल. मनुष्य स्वभावाचं पुरेपूर आकलन, एखादी मसलत करण्यात कितीही काळ प्रयत्नशील राहण्याची क्षमता, साथीदारांच्या उणीवा आणि क्षमतांची अचूक जाण, संभाषण आणि युक्त्या योजून इतरांची मनं वश करून घेणे असे असंख्य गुण कोलंबसाच्या ठायी एकवटले होते. कधी कॅनरीज पासूनचं कापलेलं अंतर खूप कमी करून सांगत, कधी धनलाभाचं आमिष, कधी लवकरच जमीन लागेल अशी थाप मारून त्यांना आपल्या साथीदारांना बराच काळ थोपवून धरलं. भरती, ओहोटी, पाण्याचे प्रवाह, समुद्राचा उतार, वाऱ्यांची दिशा, वाऱ्यांच्या तापमानातला फरक, सागरातल्या वनस्पती, लाटांवर तरंगणारी प्रत्येक वस्तू म्हणजे एखादी झाडाची तुटलेली फांदी सुद्धा, पक्ष्यांचे प्रकार, थवे, पाण्याची खोली मोजणारी दोरी यासारख्या प्रत्येक गोष्टीचं बारकाईनं काटेकोरपणे निरीक्षण आणि वापर करून जमीन जवळ येत चालली आहे हा अंदाज कोलंबसला एव्हाना आला होता. 12 ऑक्टोबरच्या
पहाटे 2 वाजता लहानग्या पिंटा जहाजावरच्या रॉड्रिगो डी ट्रायना या खलाशाला जमीन दिसली. त्याने लगेचच ओरडून इतर खलाशांना सावध केलं. जहाजाचा कप्तान मार्टिन अलोन्स पिंझोन यानं इशारतीची तोफ डागून कोलंबसला सावध केलं. नंतरच्या काळात कोलंबसने असा दावा केला की सर्वप्रथम जमिनीवरून येणारा प्रकाश त्यानं पाहिला. त्यामुळं स्थानिक राजगादीकडून त्याला आजीवन पेन्शन मिळावी, कारण तसा करार झाला होता. कोलंबसनी या जागेला साल्वाडोर म्हणजे होली सेव्हियर किंवा पवित्र संरक्षक असं संबोधलं. ही जागा म्हणजे सध्याचं बहामा. स्थानिक लोक त्याला ग्वानाहानी असं म्हणत. बहामा द्वीपसमूहांपैकी नेमकं कोणतं बेट त्याला पहिल्यांदा दिसलं याबद्दल नेमकी स्पष्टता नाही. या बेटांवर त्याची गाठ लुकाया, तायनो आणि आर्वाक या मूळ रहिवाशांशी पडली. डॉक्टर, खरंच आहे, थोड्या वेळामध्ये इतकं हे मांडणं हे सोपं नाही. म्हणजे आम्हाला वाचताना इंटरेस्टिंग वाटतंय की जगामध्ये या काय काय घडामोडी घडत होत्या आणि खरोखर या दर्यावर्दींची सफर नेमकी कशी कशी घडत होती याची एक उत्सुकता तुम्ही निश्चित निर्माण केली आहे. पुढे आणखीन काय होतंय हे वाचण्यासाठी किंवा हे जाणून घेण्यासाठी वसुंधरेचे शोधयात्री हे पुस्तक मुळापासून लोकांनी वाचावं, आपल्या वाचकांनी, असं मी नक्की आवाहन करेन. आणि राजहंस प्रकाशनाचं ते पुस्तक आहे, त्यामुळे शेवटी आपण कार्यक्रमाच्या तेही सांगू की पुस्तक आपल्याला कुठे आणि कसं मिळणार आहे. वैष्णवी, तुमच्या कवितांकडे परत एकदा येऊया आणि पुढच्या 3 प्रातिनिधिक कविता तुम्ही सादर कराव्यात अशी मी विनंती करते. धन्यवाद मोने मॅम. पुढची कविता आहे त्या वाटेवर. मिटता डोळे दिसे वाटती, मिटता डोळे दिसे वाटती, ओढ अनावर जागी होते. तुटते काही, रुतते काही, तरी पाऊले त्या वाटेवर. कदंब फुलतो नदी वाहते, बासरीचा तोच मधुर स्वर. ऋणझुण पैंजण गुणगुणते मन, गीत अनाहत त्या वाटेवर. विसरून जाते गोकुळ सारे, मोर पिसते दिसता क्षणभर. काय माझे अन तुझे काय ते, प्रश्न निरुत्तर त्या वाटेवर. नजर भेट मी यमुना होते, नजर भेट मी यमुना होते, तिथे सावळे प्रतिबिंब गोठते. तव नयनांची नील पाखरे, मज कवेत घेती त्या वाटेवर. कुंतलातुनी घुमते वेणू, मोर पीसतनु अवघी होते. राधे माधव माधव राधा, एक रूप जणू त्या वाटेवर. तुझ्या हाती शंख चक्र, तुझ्या हाती शंख चक्र, मीही घागर सोडून देते. गोकुळ घर रणभूमी नाही, काहीच नसते त्या वाटेवर. युगायुगांचे जरी हे नाते, तृषा अधुरी तरी राहते. किती कितीदा चालत राहते, पुन्हा पुन्हा त्या वाटेवर. कुणा कळावे आपले नाते, कशी अनावर प्रीत जागते. स्वप्नांमधले जरी भासते, मी जगते केवळ त्या वाटेवर. नेत्र उघडता सगळे सरते, नेत्र उघडता सगळे सरते, ती स्वप्नांची माला तुटते. पुढे पुढे मी जरी चालते, अडकून राहते त्या वाटेवर, अडकून राहते त्या वाटेवर. रसिकांनो, आपण किती जरी म्हणलं की आता समानतेचा काळ आहे आणि पुष्कळांना राम आणि सीतेच्या बद्दल खूप ऑब्जेक्शन असतं की रामाने असं केलं तसं केलं, किंवा दोन्ही बाजूने बोललं जातं. तर त्याच कन्सेप्टवर माझी दुसरी कविता आहे राघव सीता. ती बरसली, ती बरसली आणि त्याचा थैथयाट सुरू. स्वतःला न्यायाच्या खुर्चीत बसून त्याने एका एका नियमात बसवल्या तिच्या सगळ्या चुका. स्वतःला न्यायाच्या खुर्चीत बसून त्यानं एका एका नियमात बसवल्या तिच्या सगळ्या चुका. तिच्या खऱ्या, नैतिक, उत्कट सगळ्याच भावनांसाठी हुडकली एक एक कलम. निवाडा केला आणि निकालही दिला.
ती दिग्भूत झाली, विस्मित, विमनस्क. त्याचे बदलत जाणारे गिरगिट रंग, तर्क, न्याय आणि त्यानेच लावलेला निकाल. अरे अरे, हाच तर खरा मायावी मृग. ती हसली मनात, पण गप्पच. तू समजून घेतच नाहीस मला. अखेर करवाद लाजतो. मग तिलाच आली की आपलाच म्हणून. म्हणाली, कसं माफ कर रे मला. आणि तेव्हा क्षणात बदलत गेले त्याचे रंग, शब्द आणि भाषाही, केवळ तिच्या माफ कर ना म्हणण्याने. आणि आणि अहंकाराच्या जाड शृंखलात हरवून गेला एक राजा. अहंकाराच्या जाड शृंखलात हरवून गेला एक राजा. पण ती कुठे होती? तिच्यातली ती केव्हाच लुप्त झाली भूमीत. सगळ्या स्वप्न, अपेक्षा, हक्कांसह. राम नसलेल्या त्याच्या न्यायी दरबारात, रामच नसलेल्या त्याच्या न्यायी दरबारात त्याला दिसली नाही ती पुन्हा कधीच. त्याला दिसली नाही ती पुन्हा कधीच. धन्यवाद. 26 जानेवारीला, 15 ऑगस्टला किंवा प्रत्येक युद्ध ज्यावेळेस आपलं चालू असतं त्यावेळेस आपण सगळे उत्सुक असतो त्या युद्धाच्या निकालाकरता वगैरे. आणि मध्ये मध्ये असे होतं की काही शहीद लोकांचं हे येतं, त्यांचं शरीर आणलं जातं आणि त्याच्यावर खूप मोठमोठे म्हणजे समारंभपूर्वक सोपस्कार केला जातो, पुष्पचक्र अर्पण केलं जातं, मोठी मोठी माणसं येतात. आणि त्यावेळेस आपल्याला त्या माणसाचा प्रचंड अभिमान वाटतो आणि असे आपली छाती गर्वाने फुलते की आहा, माझ्या भारतामधले लोक म्हणजे जे सैनिक आहेत ते किती शूर आहेत. आणि आपण भारावून जातो आणि तो अगदी कार्यक्रम आपण बघत असतो. पण त्या शहीद माणसाच्या घरातले, त्याच्या जवळचे माणसं काय भोगत असतात यावर ही कविता. म्हणून या कवितेचं नाव शहीद आहे. आणि आपण नेहमीच म्हणतो की युद्धस्य कथा रम्यम, पण तशा त्या कुटुंबासाठी त्या रम्य नसतात. कविता. तो शहीद शेवटचा श्वास. भारत माता की जय. मनात बायको, निष्पाप पोर. तो शहीद कौतुकाचे बोल, फुलांची रांगोळी, तिरंग्याखाली झाकलेली स्वप्नांची नक्षी. तो शहीद तिचेही फोटो, उसना अभिमान आकांतात, स्वागत सत्कार गळ्यात हार, पांढर कपाळ. तो शहीद त्याच्या शौर्यगाथा, जळणारी चिता, बंदुकीचे बार, बिलगून आईला भेदरलेलं पोर. तो शहीद तिची कूस भाग्यवान, देशासाठी पोर दिलं आक्रोशाला मात, वीर माता म्हणताच कोसळली आत. तो शहीद ताठ मानेचा बाप, म्हातारपण पोरक, झुकलेले खांदे, नातवाचं ओझ. तो शहीद घरात फोटोला हार, ताजी ताजी फुलं, सुकलेली मन. तो शहीद पेपरमध्ये नाव, पदक, सत्कार, सांत्वनाचे बोल, मदतीचे हात, 1, 2, 4 दिवस. पुढचे सारे दिवस भणंग, थांबलेलं जग. तो शहीद संपलेलं लढणं, सार्थक जगणं, वीर मरण, उरलेल्यांचं मागे अखंड लढणं, लाचार जग. वैष्णवीताई, खरंच आहे की ज्या शहीदांच्या आयुष्यात स्वतःच्या घरात ज्या गोष्टी घडतात त्याचं नेमकं शब्दचित्र खरं तर तुमच्या कवितेत जाणवलं. आणि खरंच त्या शहीदांना सलाम करावासा वाटतो. आणि नीलमताई, आज दोन्ही
वेगळे विषय आणि वेगळ्या विषयातनं आपला साहित्य रंग आज आपल्या पुढे आलेला आहे. काय सांगाल या दोन्ही लेखनांविषयी? पहिल्यांदा डॉक्टर अनुराग लवेकरांकडे जाते. कारण आपण इतिहासाचे प्रेमी आहोत असं मानतो आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या उलगडतात त्याच्यामधून मानवी मनाचा थांग लागणं हे सोपं होत असतं. त्याचबरोबर आत्ताच्या सुद्धा परराष्ट्रीय धोरण किंवा देशादेशांच्या मधलं असणारे संवाद, विसंवाद, त्याचा इतिहास, त्यांच्या मनातले राग, त्यांच्या मनातले द्वेष, त्यांच्या मनातले संघर्ष हे पाहिलं तर युरोपमध्ये तुम्ही बघा किंवा जगाच्या कुठल्याही देशामध्ये गेलं तर मी असं म्हणेन की तिबेटच्या संदर्भात पहिल्यांदा तिबेटचा शोधयात्री एकतर जेवढं इतिहासाकडे पाहतो, मी स्वतः आयुर्वेदाची पदवीधर आहे. तर अगदी चीन आणखीन भारताचे असणारे संवाद आणखीन कशा प्रकारच्या वाटा होत्या तिथपासून त्या औषधाची देवाणघेवाण आणि अनेक प्रकारांनी जग स्वतः जोडलं गेलेलं होतं. पण असं असलं तरी सुद्धा वेगवेगळी होणारी आक्रमणं, त्याच्यामध्ये असणारी बंधनं, त्यामध्ये असणारा संशय, त्याचबरोबर पिढ्यापिढ्यांच्या मध्ये असणारे वाद या पार्श्वभूमीवरती अनेक भाग जे आहेत ते त्यांनी म्हटलेले त्या लेखामध्ये सुरुवातीच्या त्यांच्या, की मोठ्या प्रमाणामध्ये एक बफर राज्य म्हणून सुद्धा निर्माण करण्याचा प्रयत्न अनेक वेळेला केला गेला आणि त्याच्यातला अतिशय मी असं म्हणेन की ओघवत्या भाषेमध्ये त्यामधलं नाट्य लिहिण्यासाठी नाट्य लिहायचं म्हणून नाही, परंतु त्या प्रत्यक्षातलं वास्तवातलं जो त्यांचं पायवाट आहे, संघर्ष आहे, त्याच्यासाठी त्यांनी घेतलेली काळजी आहे, ती जर का पाहिली तर असं लक्षात येतं की प्रत्येक पिढीमध्ये काही माणसं हुशार असतात, पण काही माणसं त्याच्यापेक्षाही मार्ग दाखवणारी असतात आणि त्या दृष्टिकोनातून नैनसिंग रावत यांच्यावरचा लेख जो आहे तो मला असं वाटतं की एक आपल्याला त्यांनी एक पैलू उलगडलेला आहे. हिमनगाचा जसा एक अष्टांश भाग असतो तर तसा पाण्याच्या वरचा भाग डॉक्टर अनुराग यांनी समोर मांडलेला आहे, पण 7 अष्टांश भाग अजून त्यांच्या लिखाणामध्ये आणि पुढे सगळं येणार आहे. त्या दृष्टिकोनातून वाचकांच्या मनात एक उत्सुकता तयार करून त्याबद्दलचं अधिक त्या यात्रेला त्या शोधाच्या बद्दल पुढे जावं याबद्दलची भूमिका देण्यासाठी अतिशय यशस्वी म्हणता येईल अशा प्रकारचं ते लिखाण आहे. त्या वेळाच्या मध्ये खरं तर मला असं वाटतं डॉक्टर अनुराग तुमची कथाकथनं किंवा या साहित्य वर्णनाची कथनं झाली पाहिजेत. जशी पाडगावकर किंवा विंदा यांचे जसे 2-2, 3-3 तासाचे कार्यक्रम असायचे कवितांचे, असं या शोधयात्रेच्या बद्दल इतकं त्यात नाट्यमयता आहे आणि खरंय. इतके त्याच्यामध्ये बघा सगळीकडे परत तुमच्या पुढच्या ह्याच्यात तुम्ही ते वाचू नाही शकलात, परंतु त्यांना इथले लोक म्हणजे हैतीला गेल्यावर असं भारतीय असावेत. म्हणजे भारतीयांचा शोध खूप चाललेला होता सगळीकडे, कारण भारतीय हे समृद्ध आहेत, भारतीयांच्याकडून सगळ्या बऱ्याच गोष्टी आपल्याला मिळतील, त्यामुळे त्याच्या शोधामध्ये जगाचा इतिहास एका अर्थाने घडला असं आपण म्हणू शकतो. दुसऱ्या ह्याच्यामध्ये कोलंबसच्या संदर्भातलं सगळं जे त्यांनी विश्लेषण केलेलं आहे त्या विश्लेषणामध्ये मुळातच ते अतिशय नाट्यमय आणखीन प्रचंड हुशार माणसं आहेत आणि त्यांना राजकारणामध्ये काही आमच्या लोकांनी सुद्धा शिकलं पाहिजे त्यांच्याकडून. तो म्हणतो की जमीन दिसली ते त्याला हे म्हटलं पाहिजे, त्याला त्याच्यामध्ये त्याचा दावा केला की सर्वप्रथम जमिनीकडून येणारा प्रकाश पाहिला म्हणून त्याला स्थानिक राजगादी काढून त्याला आजीवन पेन्शन द्यावं. म्हणजे त्या काळचे नियम पण वेगळे होते. आता आपण लोकशाहीमध्ये आहोत म्हटल्यावरती प्रत्येक गोष्टीमध्ये ट्रीटीज आहेत, करार आहेत देशादेशांच्या मधले, त्यामध्ये कोणाच्या खनिजावरती किती भाग आहे याची म्हणणं आहे. पण आपण खूप खोलात जेव्हा जातो ना या ट्रीटीजच्या, तिथे सुद्धा पूर्वीच्या काळात पूर्वपार असलेल्या हे सगळे नियम आणि त्याच्याबद्दलचे असलेले वादविवाद याचा एक कुठेतरी आपल्याला आधार मिळत असतो आणि या दृष्टिकोनातून मला एक खूप छान वाटलं त्यातलं, खास करून कोलंबसच्या निबंधाच्या बद्दल माहितीमध्ये, की त्याला भरपोटी पाण्याचे प्रवाह, समुद्राचा उतार, वाऱ्यांची दिशा, वाऱ्यांच्या तापमानातील फरक, सागरातील वनस्पती, लाटांवर तरंगणारी प्रत्येक वस्तू, पक्ष्यांचे प्रकार, थवे आणि पाण्याची खोली मोजणारी दोरी यासारख्या गोष्टींचं निरीक्षण करून जमीन जवळ येत चालली याचं कोलंबसला आव्हान होतं. अंदाज येणं बरोबर कधी जमीन जवळ येणार आहे हे सोपं नसणार त्याला, कारण त्यामधूनच त्याला पुढची प्रगती दिसत असते आणि त्या शोधासाठी त्यांनी स्वतःचं आयुष्य सगळं वाहून घेतलेलं होतं. आणि अशा या कलंदराच्या बद्दल जेव्हा आपण बोलतो त्यावेळेला अर्थातच मनामध्ये तुलना होते. आपल्याकडे सिंधुदुर्गासारखा बांधलेला किल्ला आणि मग ते आरमार आणि त्यांचं सगळ्यांशी झालेली युद्ध, खूप एक सगळं सूत्र आणि धागा याच्यामधला अधिक जोडलेला सुद्धा एखाद्याच असू शकतो पुढच्या काळात. मला थोडीशी एक मनात उत्सुकता आहे डॉक्टर अनुराग, की इंग्लिश मधलं याच्याबद्दलचं जे लिखाण झालं असेल ते तेवढ्याच
समर्थपणाने रूपांतर करून किंवा फक्त भाषांतर नव्हे, त्याचा अर्थ समजून घेऊन लिहिण्यासाठी तुमचं निरीक्षण, शिक्षण आणि तुमची आवड या सगळ्याचा उपयोग झाला असावा असं मला वाटतं. कारण बऱ्याचशा वेळेला अ, लिखाणातलं जे सामर्थ्य असतं ते शब्दशः उतरतात असं नाही किंवा ते खूप शब्दबंबाळ होतं आणि ते समजावण्याच्या नादामध्ये त्याचा मूळचा अर्थ हरवतो. पण थोड्या याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जे सगळा एक औत्सुक्य त्यामध्ये निर्माण केलेलं आहे आणि मला वाटत नाही फार लोकांनी याच्यावर लिहिलंय की नाही मला कल्पना नाहीये. परंतु इंग्लिशमध्ये असलं तरी मराठीमध्ये या वेगवेगळ्या प्रकारच्या सफरींच्या बद्दल उत्सुकता तयार होते आणि तुम्ही त्यांच्या खूप चांगलं योगदान करताय. त्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक आहे. आणखीन अजून जेवढं हे उलगडत जाईल, मी फिनलंडला गेले होते, तर तिथे मी पाहिलं की एक कोळ्यांचं म्युझियम तिथे केलं होतं त्यांनी. त्याला ते फिशरमन तुम्ही गेला असाल कोणी तर कल्पना असेल तर फिशरमन्स म्युझियम म्हणून आणि तिथे सगळ्या बोटी कशा ओढून आणायचे लोकांच्या, मग त्या लोकांच्या ओढून आणायला बोटी 100-150 लोकं लागायचे त्या बोटी परत थांबवून धरण्यासाठी. त्याचे बांधलेले दोर, त्याच्यासाठी असणारं कुठे-कुठे सैनिक कसे उभे असायचे. त्याच्यानंतर इतकंच नव्हे तर ते असं म्हणत होते, की हे जे फिशरमन होते त्यांचा एक देव होता आणि त्या देवाला प्रसाद म्हणून मासे लागायचे. त्याच्यासाठी असणारी व्यवस्था. ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर आपल्या सुद्धा संस्कृतीमध्ये असणाऱ्या ह्या सगळ्या समुद्रातलं हे जे सगळं जग अजूनही आपल्याला फार अनोळखी आहे. त्याच्याबद्दल संशोधनं खूप झालेली आहेत. पण आपण जेव्हा आता मी बार्बाडोसला नुकतीच जाऊन आले, तर मला बहामाच्या शोधावरून बार्बाडोसबद्दल खूप मनात उत्सुकता तयार झाली, की हे जेव्हा बेट सापडलं असेल, त्यावेळेला लोकांचा एखाद्या त्याच्यावर अनुराग जास्त माहिती सांगू शकतील. पण त्याला नावं परत बहामा दिलं इकडे, हैतीची बेटं सापडली. तर अशी जी बेटं सापडली आणि मुंबई सुद्धा एक बेटच आहे एका अर्थाने सुरुवातीच्या हो काळात ना. जे सापडलेले ते. हा जो इतिहास आहे तो तेवढाच रम्य आणखीन फार समजून घेण्यासारखं आहे असं मला वाटतं. आणि मराठी साहित्यामध्ये अनेक जी दालनं उघडली जात आहेत, त्याच्यामध्ये एका नव्या दालनामध्ये प्रवेश होतोय आणि त्याच्यामध्ये तुमचं खूप मोठं तुम्ही भर घातलेली आहे आणि जी भर फक्त भर नाहीये, तर ती लोकं त्याची दखल घेतायत आणि वेगवेगळ्या ठिकाणी तुमची लिहिताय म्हटल्यावरती वाचकाला ते आवडतंय म्हटल्यावरती लेखकांच्या बद्दलची जास्त उत्सुकता तयार होत असते आणि या दृष्टिकोनातून तुम्ही मेडिकल एवढ्याच एका अवघड प्रांतामध्ये सफर केलेली आहे असं म्हणायला हरकत नाही असं मला वाटतं. आज ना उद्या तुमच्या वैद्यकीय ज्ञानाचा सुद्धा उपयोग तिथे ते औषधं काय वापरत होते किंवा काय पद्धतीने त्याचं सगळं जडीबुटी किंवा त्याचा काय संबंध आहे हे जर का पाहिलं, तर अजून खूप त्याची माहिती होईल असं मला वाटतं. ज्यावेळेला चीनच्या संदर्भातल्या तिकडचा चीन आणि जपानच्या मधला समुद्र आणि त्यातलं जेव्हा सगळं दिसेल किंवा त्याच्या ह्याच्यात तुम्ही सगळीकडे जाल, तर मी असं म्हणेन की समुद्राला म्हणतो आपण की मानवा तुला किनारा आहे, परंतु आम्हाला किनारा नाहीये. मी अथांग आहे. अशा पद्धतीने आपण जो विचार करतो, तसं तुम्ही जे साहित्य क्षेत्रात पाऊल टाकलेलं आहे, त्याच्यात इतरांना किनारे भरपूर असतील, परंतु तुम्हाला किनाराच नाहीये. इतकं क्षितिजापर्यंत कारण तुम्ही म्हटलं, की क्षितिज सुद्धा त्या नैनसिंग रावतला कृत्रिम करावं लागायचं. त्यामुळे क्षितिज पण कृत्रिम, समुद्र खरा आणि अशा अथांग समुद्रामधला सगळा इतिहासाच्या मध्ये तुम्ही जे काही उडी घेतलेली आहे, की त्याच्यामध्ये जे तुमचा प्रवास सुरू झालेला आहे, हा खरोखर कौतुकास्पद आणि खूप पिढ्यांपर्यंत त्याचा परिणाम राहील अशा प्रकारची मी तुम्हाला शुभेच्छा देते आणि खूप छान तुम्ही संपूर्ण विवेचन केलेले अजूनही विवेचन ऐकता आलं असतं किंवा मगाशी तुम्ही लेखक होते त्यांचा नव्हता त्या विषयामध्ये. अशा प्रकारचा काही प्रयोग जर का झाला, तर मी त्याच्यामध्ये एक श्रोता म्हणून नक्की असेन असं मी तुम्हाला सांगू इच्छिते आणि तुमचं खूप खूप अभिनंदन करते. वैष्णवी तुझ्या कविता ज्या आहेत त्या अतिशय अर्थपूर्ण आणि भावविभोर म्हणता येईल अशा प्रकारच्या आहेत आणि एका अर्थाने मन माझं असेल त्याचा शेवट जो आहे तो फार सुंदर आहे पण पुढची वाट स्पष्ट दिसते आणि सोपी वाटते असं म्हटलेलं आहे पण ते सोपी बनत जाताना जे काही काटे रुतलेले असतात किंवा माणूस जो जखमी झालेला असतो त्या जखमांमधलं रक्त हे दिसलं नाही तरी जाणवतंय त्याच्यामध्ये की कशा प्रकारनी एकतर्फी माणूस आणि याला कारण काय आहे म्हणजे आता मी परत फेमिनिझमकडे येते असं वाटेल की बऱ्याच वेळेला स्त्री पुरुषांमधलं नातं हे विषम पायरीवरती असतं आणि तिथे दोघांची जर का वेगवेगळ्या प्रकारचं सत्ता किंवा म्हणजे राजकीय सत्ता नाही म्हणत मी स्थान वेगवेगळं असेल तर स्त्रीचं स्थान समाजात तसं बऱ्यापैकी दुय्यम राहिलेलं असल्यामुळे आपण त्याला बऱ्यापैकी नाही म्हटलं तरी एक स्वाभाविकपणे तिचं स्थान दुय्यम जर का राहिलं असेल तर त्या तिच्या स्थानामुळे तिची अधिक फरफट आपल्याला होताना दिसते कुठल्याही प्रकारच्या
नात्यामध्ये आणि त्यातली जखम तुम्ही मांडलेल्या आहेत. दुसरी, बोलू नंतर पुन्हा कधी. हे तर आमचं राजकारणातलं रोजचं वाक्य आहे. आपला निर्णय पुढे ढकलायचा असेल तर ही कविता खास करून ठेवली पाहिजे. आणि त्याच्यामुळे बोलू नंतर पुन्हा कधी त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा पण आहे, चालाखी पण आहे, समोरच्या माणसाला दिलासा पण आहे, की नंतर कधीतरी आपल्याशी बोलणार आहेत. आणि जे कमावले, जे मिळवले ते दाखवण्याची हौस. खरेच होते काय हवे ते, बोलू नंतर पुन्हा कधी. ही हौस पण आहे ना, खूप मोठ्या प्रमाणात समाजात जेवढा चंगळवाद वाढतोय, तसं त्याचं प्रदर्शन करणं संपत्तीचं, हे पण आपल्याला घडताना दिसतंय. आणि म्हणून मग वरवरचं बोलणं, वरवरची चर्चा ही थोडी अपरिहार्य असते. त्यालाच आपण काही वेळेला समाजकारणामध्ये PR असं म्हणतो, की जो फारसा पसंत नसला तरी न दुखावता तो विषय पुढे नेणं, अशा गोष्टी तुम्ही फार काव्यात्मक पद्धतीने सुंदर मांडलेल्या आहेत. विराणी जी कविता आहे तिथे सुद्धा तुम्ही जीव घेणा जीव गुंतला हा म्हणत असताना तुमची भावनात्मकता आणि त्याचबरोबर व्यावहारिक जगाशी नातं जोडतानाची होणारी ओढाताण ही पण स्पष्ट दिसते आहे. आणि त्या वाटेवरती युगायुगांचे जरी हे नाते आणि तरी सुद्धा ती अधुरं कशा प्रकारचं असतं आणि किती कितीदा चालत राहते पुन्हा पुन्हा त्या वाटेवर. हे खरं आहे एका अर्थाने. ती वाट जी आहे ती चोखाळलेली आहे. आणि आमच्या एक स्त्रीवादी मैत्रिणीने एक डायरी काढली होती. त्याच्यामध्ये तिने हे दिलेली होती स्टोरी रूपामध्ये, की एकदा परत त्याच माणूस जातो चक्रामध्ये, परत दुसऱ्यांदा त्याच्यात जातो, असं वाटतं आता वेगळं असेल. परत तिसऱ्यांदा त्याच चक्रात वाटतो, की हा वेगळा अनुभव असेल. आणि गौरी देशपांडेंची कादंबरी आहे तेरुओ म्हणून. हं. त्याच्यामध्ये परत-परत त्याच प्रकारच्या जसं व्यसनाधीनता असते, तशा प्रकारची माणसाचं मन गुंतत जाण्याची सारखी एक कुठेतरी सवय लागत राहते. आणि त्यामुळे झालेली मनाची एक द्वंद्व सगळं त्यांनी मांडलेलं आहे. ते तुम्ही सुंदर लिहिलेलं आहे. आणि राघव आणि सीता याच्यात तर शेवटी इथे दादही नाही आणि न्याय नाही मागायचा. हे असं तर स्त्रीची परिस्थिती बऱ्याचशा प्रसंगांमध्ये आपल्याला झालेली दिसते. तिथे मला असं वाटतं, की काही वेळेला मनाची अशी अवस्था होत असेल, की माणसाची ती गरजही संपत असेल, की त्याच्यात आहे ना काही गाण्यांच्या मध्ये, की इतके तडपलो, की तडपण्याची इच्छा सुद्धा राहिली नाही. तशा प्रकारचं होऊन जातं, की न्याय आणि दाद मागायचा कोणाकडे आणि काय? म्हणजे न्याय आणि दाद मिळणार असेल तर तो प्रवास चालू राहतो. पण ते जर का लक्षात आलं आपल्या, की न्याय पण मिळणार नाही आणि दाद पण मिळायचा प्रश्नच नाहीये. त्या ठिकाणी तसं ते एखादं रोपटं जे आहे ते सूर्यप्रकाश ज्या बाजूला येतं त्या बाजूला दिशा बदलतं. तशी ती दिशा बदलणं अधिक चांगलं असतं असा अनुभव खूप तरलपणाने तुम्ही मांडलेला आहे. आणि शहीद जी कविता आहे ती खूप मी असं म्हणेन की वास्तवदर्शी आणि खूप गर्दीमध्ये एकाकीपण माणसाला जे जाणवतं. आणि विशेषतः आता हे काश्मीरमध्ये जे तिकडच्या व्हॅलीमध्ये गोळीबार झाले त्यातल्या कुटुंबांना जेव्हा आम्ही भेटले, अनेक पूर्वी कुटुंबांना भेटलेले, पण या कुटुंबांना भेटले, तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्हाला खूप लोक येऊन भेटतात, आमची विचारपूस करतात, पण सणांच्या दिवशी किंवा एरवीच्या दिवशी जिथे लोकांची गर्दी झालेली असते त्या दिवशी मात्र आमच्याकडे कोणी नसतं. आणि त्या दिवशी मात्र आम्हाला आमच्या माणसाची आठवण आलेली असते आणि खूप एकाकी वाटतं. पण एका अर्थाने समाजाचा तो उपचार असला तरी सुद्धा काही गोष्टी आपल्याला औपचारिकपणे पूर्ण कराव्या लागतात. त्यातली अपरिहार्यता असते. पण त्यातलं एक ज्याला आपण म्हणू की दुःख, गहिरं दुःख हे तुम्ही त्या शहीद कवितेमधून मांडलेलं आहे. आणि त्या सगळ्या कवितांच्या मधून तुमच्या कविमनाच्या बरोबर तुमचं कसं मनाचं तुम्ही एवढं हळूवार पण जपलेलं आहे इंडस्ट्रीच्या ह्याच्यामध्ये. कारण इंडस्ट्री म्हणजे असं एक ज्याला आपण म्हणू की वृक्ष व्यवहार असतो, पण त्याच्यामध्ये सुद्धा तुमचं कविमन जागा आहे. ही खूप छान गोष्ट आहे. आणि जसजशा तुम्ही अजून यशस्वी व्हाल, तसतसं ते अधिक जागृत राहावं ही माझी तुम्हाला शुभेच्छा आहे. आणि तुम्हाला अधिक चांगलं यश मिळेल. आत्ताही यश मिळालेलं आहे. आणि या दृष्टीने 2 अगदी टोकाचे अनुभव म्हणजे समुद्रामधला एक संपूर्ण मुसाफिरी किंवा जमिनीवरची मुसाफिरी आणि तरलतेने स्त्री मनाचं हे सगळे मानवी जीवनाचेच पैलू आहेत. आणि म्हणून दोन्ही लेखक जरी वेगवेगळ्या विषयातले असले तरी सुद्धा त्या विश्वामधलं गहिरेपण जे आहे ते आपल्या वाचकाला नक्की आवडेल अशी मला खात्री वाटते. डॉक्टर लव्हेकर, तुम्हाला एक खूप ज्याला आपण म्हणू की वाव आहे काही गोष्टींच्या बद्दल. अधिकाधिक लिखाण करायचा, अधिकाधिक बोलायचा, लिहायचा. आणि भारतातले सुद्धा जे शोध लागलेले आहेत त्याच्याच बरोबर
सर्व पूर्वेकडच्या अरब अरब देश असतील, या सगळ्या देशांच्या मधलं जेवढं माहिती येईल तेवढं वाचकाला हे जग सुद्धा नक्कीच आवडेल असं मला वाटतं. आणि उत्तरा हं, यांना तू जे संपादक म्हणून किंवा आपलं हे कामाचं योग्य तो आजच्या ह्याच्यात तो बॅलन्स सांभाळलास, की कुठे थांबायला पाहिजे किंवा हं, आपण हं. काय बदललं पाहिजे, याच्यात प्रेक्षकांचं भान सुद्धा तू ठेवलेलं आहे. अतिशय वेगळ्या प्रकारने दिवाळीच्या एवढ्या फटाक्यांमध्ये सुद्धा लोकं गुंगून जातील अशा प्रकारचा कार्यक्रम दिवाळीच्या नंतर लोकांना लगेच पाहायला, बघायला मिळतोय. आणि मला खात्री आहे, की याला आपण जेव्हा शक्य होईल तेव्हा सबटायटल्स पण आपण करणार आहोत इंग्लिशमधले. तर तुम्हाला डॉक्टरांना खूप वेगळे प्रेक्षक इतर भाषांमधले, विशेषतः स्पॅनिशमधले किंवा ज्यांचा वेगवेगळ्या भाषा आहेत, हे सुद्धा मिळाल्याशिवाय राहणार नाहीत असं मला वाटतं. आणि वैदेही, तुम्हाला मी मनापासून शुभेच्छा देते. आणि खूप तुम्ही अजून लिहा. आणखीन दाद मागायची, दाद नाही मिळाली हं. तरी दाद मागायची, हे आपलं साहित्यिक म्हणून जे असते भूमिका, ती अगदी जरूर तुम्ही नेटाने पुढे द्याल अशी मला खात्री वाटते. दोघांचे खूप खूप अभिनंदन आणि हं, शुभेच्छा. हं. वाह! थँक्यू. खरंच खूप वैष्णवी आणि अनुराग सर तुमच्या दोघांच्याही लिखाणातनं ती संवेदनशीलता जसं नीलमताई म्हणाल्या ती राखून ठेवलेली आहे. आणि त्याचबरोबर मला असं वाटतं, की फटाक्यांच्या आतषबाजीनंतर ही जी साहित्यिक मेजवानी लोकांना मिळणार आहे, ही साहित्यिक मेजवानी खूप महत्त्वाची आहे. जाता-जाता आपण तुमच्या पुस्तकांविषयी बोलणार आहोत. अनुराग सर तुमची पुस्तकं म्हणजे तुमचं जे आता वसुंधरेचे शोधयात्री हे जे पुस्तक आहे, ते नेमकं आम्हाला कसं कुठे मिळू शकेल त्याविषयी सांगा आणि मला वाटतं तुमचं काही एखादं पुस्तक नवीन पण येऊ घातलंय का पुढचं? माझं नवीन पुस्तक आता येत आहे. मला हां. आता हा जो आपला उपक्रम आहे, की अ, अलीकडच्या काळातलं जे काही लिखाण आहे हं, आणि हं. त्याच्यावरती प्रकाश टाकण्याचा आपला प्रयत्न आहे. तसंच मला अलीकडच्या काळात जी पुस्तकं मी वाचली आणि मला आवडलेली आहेत, त्यावरती मी काही त्यांची आस्वादक समीक्षा लिहिलेली आहे आणि बरं. त्या इट इज अ बुक ऑन बुक्स. तर ओह! अरे वाह! साधारण हं. 34 पुस्तकांची ती आस्वादक समीक्षा आहे. अजून हं, हं. त्याचं नाव ठरलेलं नाहीये. पण ते ओके. एक साधारण 34-35 एक पुस्तकं आहेत. त्यांच्यावरती मी जे लिहिलंय ते येईल एक 2-2.5 महिन्यांमध्ये पुढच्या ते येईल. बरोबर, बरोबर. पण कशाबद्दलची पुस्तकं आहेत ती डॉक्टर? काही ती मॅडम ऐतिहासिक आहेत. त्याच्यात अ, कर्नल पित्रे आहेत. त्यांचं या सम हा नावाचं एक पुस्तक आहे थोरल्या बाजीराव पेशव्यांवरचं. ओके. एक अज्ञात पानिपत म्हणून आहे. अ, मनोज दाणी हे त्याचे लेखक आहेत इतिहास संशोधक मंडळावरचे किंवा शेषराव मोऱ्यांचं एक पुस्तक आहे. बरं. गांधी हत्या आणि सावरकरांची बदनामी हे एक आहे किंवा एल के कुलकर्णी सरांचं पुस्तक आहे गंगे तुझ्या तीराला. हे गंगे नदीच्या मराठीवरचा तो कोश म्हणता येईल असं पुस्तक आहे. अशी हं. काही ऐतिहासिक आहेत, काही भौगोलिक आहेत किंवा काही इंग्लिश पुस्तकं पण आहेत. फरीद झकेरियांचं एक पुस्तक आहे. त्यात व्हाय डू दे हेट अस हा त्यांचा एक म्हणजे बरेचसे दहशतवादी हे हं, हं. आता तो एक विषयांतर होईल. मी आता त्यावरती बोलू की नको असं वाटतंय मला, हं, पण हं. ते आपल्याला एवढा वेळ कसा काढता डॉक्टर पण एवढे ऑपरेशन्स करून हे करून? नाही मला रात्री झोप नाही लागत. लिहिल्याशिवाय झोप येत नाही. मला असे काही 5 मध्ये 5-10 मिनिटं वेळ मिळाला का मी तर एक असं छोटं-छोटं पॅराग्राफ लिहितो आणि वाह! ते असं फ्रॅगमेंटेड राईटअप असतं. असं काही सलग मी लिहीत जात नाही. 2-3 तास सलग वेळ नाही मिळत तसं. बरोबर, बरोबर. जेव्हा जसा वेळ मिळेल तेव्हा तसं ते लिहितो. इथे खरंच. बेंगलोरला पुष्पाताई आहेत. पुष्पाताई द्रविड, राहुल द्रविडच्या आई आहेत ना. हो, हो. मी त्यांना भेटलो होतो. त्या मला म्हणाल्या, की ती लक्झरी आहे. 2-3 तास सलग वेळ मिळणं ही म्हणजे डोंट वेट फॉर दॅट. बरोबर. तुला जसं जसं मिळेल, जेव्हा मिळेल तसं छोटं थोडं जमा करून ठेवायचं आणि हं, मग ते हं. म्हणजे संग्रहित करायचं. पण खूप छान कल्पना आहे आणि तुमच्या व्यस्त वेळातनं तुम्ही हे लिखाणासाठी हा अशा प्रकारे वेळ काढताय हे खरं तर इतरांना मार्गदर्शक आहे. म्हणजे ज्यांना असं वाटतंय, की आम्हाला लिहायचंय, पण आम्हाला वेळ नाही असं जे कारण सांगतात, त्यांना तुमचा आदर्श ठेवायला पाहिजे नाही डोळ्यासमोर. आता हे म्हणजे यू आर प्रेझिंग टू मच तसं काही नाहीये. हे पुस्तक मला पहिलं पुस्तक लिहायला टोटल 5 वर्ष लागली. म्हणजे हो. असं काही
हे नाहीये की बाबा खूपच बरोबर. म्हणजे उत्तरा आणि मी काही लेख लिहिते ना तर समजा हो. निघाले असले मुंबईत कुठून कुठे आणि 1.5 तास लागणार आहे तर हा सिग्नलला 1-1.5 मिनिटं मिळतो. हा त्याच्यामध्ये मी ते 1-1.5 मिनिटात लिहित 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 असे लेख पूर्ण केलेले आहेत बापरे. त्याच्यामध्ये. हा, म्हणजे असं काही आय एम नॉट द वन अँड ओनली. हा. आणि नाही मॅडम आणि आहेत. बरं वाटतं ते. वाटतं पण आपल्याला लिहून होतं त्याच्यामध्ये थोड्या-थोड्या पॅचेसमध्ये. बरोबर आहे. मलाही बरं वाटलं सांगून तुमचा अनुभव ऐकून समजून घेतल्यावरती. आणि असे रॅन्डम विचार जेव्हा येतात तेव्हा ते पटपट आपण शब्दबद्ध केले की ते हम्म. आपल्यावरती ते दडपण राहत नाही छान, बरोबर. की छान. व्हेरी नाईस. बरोबर. खूप छान. मला वाटतं की वाचकांना आणि नवीन लेखकांना सुद्धा हे ऐकल्यानंतर त्यातनं नक्कीच एक आपण काय घेऊ शकतो आहे ना, प्रत्येकाकडनं ऐकल्यानंतर आपण काय घ्यावं. तर मला असं वाटतं की हे आज तुमच्या दोघांच्याही बाबतीतला जो अनुभव आहे तो नक्कीच त्यांना लिहून घेता येईल, ठेवता येईल. वैष्णवी, तुमच्या ज्या कविता संग्रह आहेत आणि जो कथा संग्रह आहे तो आम्हाला कुठे मिळेल, त्याविषयी आम्हाला सांगा. मी बुक म्यूट करतो. हंगामावर आहेत आणि अमेझॉनवर पण आहेत पुस्तक. अच्छा. म्हणजे ऑनलाईन आपल्याला ही सगळी पुस्तकं मिळू हो, मिळू शकतात. शकते, मिळू शकते. नक्कीच. डॉक्टर, तुम्हाला काही बोलायचं होतं? नाही, आमच्या दोघांच्याही कामाचं इतकं छान समरायझेशन नीलमताईंनी केलं हं, आणि हं. त्यावरनं त्या जितक्या मॅच्युअर्ड राजकारणी आहेत आणि हं, जितक्या हं. अभ्यासू राजकारणी आहेत तितक्याच त्या अभ्यासू आणि रसिक साहित्यिक सुद्धा आहेत याची ओळख आम्हाला झाली. आम्हाला त्यांच्याबद्दल माहिती होतं, ऐकून माहिती होतं, पण आज आम्हाला त्या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. हं, हं, हं. आणि त्यांच्याशी इंटरॅक्ट करताना आम्हाला असं कोणतंही दडपण जाणवलं नाही, की आम्ही एका इतक्या मोठ्या व्यक्तीशी हं, हं. बोलत आहोत आणि आम्ही त्या मानाने आम्हाला नवोदित असल्याची कुठलीही जाणीव त्यांनी करून दिली नाही. अगदी मोकळेपणाने त्यांनी आमच्याशी संवाद साधला. त्याबद्दल आम्ही नीलमताईंचे खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद नीलमताई. आणि धन्यवाद. अगदी आम्हाला माझ्या मनातलंच बोललात तुम्ही. म्हणजे मला जे बोलायचं होतं तेच. दडपण तर आणि जाणवलं नाही. उलट खूप असं वाटलं की खूप शिकायला मिळालं त्यांच्याकडून की या सगळ्या अ, ज्या प्रांतामध्ये ते आहेत त्याच्यामध्ये हे इतकं मन नाजूक ठेवणं आणि विचारी ठेवणं किंवा सगळं टिपण्या इतकं संवेदनशील ठेवणं खरंच अवघड आहे. आणि आम्हालाच असून वाटते की परत परत तुमचा सहवास मिळावा आणि नक्की तुमच्याकडून खूप नक्की. काही नाही आपण ऐकायला एकत्र मिळावं. करूया. आणि मनापासून आम्हाला धन्यवाद. आमच्या पुस्तकांसाठी त्याच्याबद्दल माहिती देण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी तुमचेही खूप आभार. अ, पुस्तक हे राजहंस प्रकाशनाचं पुस्तक आहे. मुंबईत पंकज क्षेमकल्याणी नावाचे डिस्ट्रीब्युटर आहेत. त्यांच्या हं. सेंटरवरती पुस्तक उपलब्ध आहे. संभाजीनगरला अप्रूप देशपांडे नावाचे डिस्ट्रीब्युटर आहेत. त्या दोघांचेही मी कॉन्टॅक्ट नंबर तुमच्याकडे देऊ शकतो आणि नक्की. Amazon लिंक पुस्तकाची मी उपलब्ध करून देईन. तीही आपल्याला कमेंट बॉक्समध्ये किंवा उपलब्ध. पुस्तकाचे डिस्क्रिप्शन साठी देता नक्की. येईल. नक्कीच. खूप धन्यवाद. आज 2 वेगळ्या विषयावर काम करणाऱ्यांचं साहित्य खऱ्या अर्थाने आपल्यापर्यंत पोहोचलं आणि साहित्य रंगाचा आजचा भाग तुमच्या दोघांच्याही सहभागाने अतिशय उत्तम रंगला. त्यामुळे दर शुक्रवारी आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून भेटतच असतो. त्यामुळे पुढच्या शुक्रवारी पुन्हा भेटूया अशाच 2 नवीन लेखक आणि कवींसह. आज इथेच थांबूया. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.